Good morning, students. Today we start fuel cell. In fuel cell, the name itself indicates that it contains fuel. So fuel on combustion produce electricity. So in this fuel cell, combustion reaction is the redox reaction used to generate electricity. In fuel cell, reactants are not placed within the cell. They are continuously supplied to the electrodes from reservoir. In such a cell, one reactant is hydrogen gas or methanol and other reactant is oxygen. For example, hydrogen oxygen fuel cell. आतापर्यंत आपण जे सेल बघितले, ड्राय सेल असेल किंवा लीड अक्युमुलेटर असेल, तर ह्या सेलमध्ये आपण बघितलं की इलेक्ट्रिसिटी जी आहे ही केमिकल रिॲक्शन म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन पासून जनरेट केली जाते. तर इथं फ्युएल सेलमध्ये सुद्धा ही केमिकल रिॲक्शन पासूनच जनरेट होते, जी केमिकल रिॲक्शन रेडॉक्स रिॲक्शनच असते. पण स्पेशली इथं कंबशन रिॲक्शन असते की फ्युएल्स ऑन कंबशन produce heat energy and that heat energy is converted into electrical energy. So in this fuel cell, combustion reaction is the redox reaction used to generate electricity. दुसरं असं की या फ्युएल सेलमध्ये जो रिॲक्टन्ट्स आहेत हे रिॲक्टन्ट्स त्या सेलमध्ये नसतात. म्हणजे आपण बघतो की ड्राय सेल असला तर त्यामध्ये सगळे जे रिॲक्टन्ट्स आहेत MnO2 असेल, कार्बन असेल, तर हे सगळे त्या सेलमध्ये असतात. पण फ्युएल सेलमध्ये मात्र हे जे कंपाऊंड्स आहेत, जे रिॲक्टन्ट्स आहेत रेडॉक्स रिॲक्शनचे, हे रिॲक्टन्ट्स बाहेरून सप्लाय केले जातात. दे आर नॉट प्लेस्ड विदिन द सेल. दे आर कंटिन्युअसली सप्लायड टू द इलेक्ट्रोड्स फ्रॉम रिझर्वायर. आणि त्यामुळे काय होतं, बाहेरून सप्लाय होत असल्यामुळं आपल्याला माहिती आहे की जेव्हा सेल ऑपरेट होतो तेव्हा हे केमिकल्स कंझ्युम केले जातात आणि हळूहळू हे केमिकल्स संपत आले, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की सेल डिस्चार्ज होतो. पण फ्युएल सेलमध्ये तसं होत नाही. कारण काय, तर फ्युएल सेलमधले जे रिॲक्टन्ट्स आहेत हे कंटिन्युअसली बाहेरून आपण ॲड करू शकतो, सप्लाय करू शकतो आणि त्यामुळं हा जो सेल आहे हा डिस्चार्ज होत नाही, कंटिन्युअसली आपण तो वापरू शकतो. आता जनरली ह्या सेलमध्ये फ्युएल म्हणून कोण घेतलं जातं, तर हायड्रोजन गॅस किंवा मिथिल अल्कोहोल हा फ्युएल म्हणून वापरला जातो, एक रिॲक्टंट. आणि दुसरा काय असणार आहे, ऑक्सिजन असणार आहे. आता याचे एक्झाम्पल आहे हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल. हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल जो आहे त्याच्या नावामध्येच आहे की यामध्ये कोण असणार, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. इट कंटेन्स हायड्रोजन ऑक्सिजन. इन H2O2 सेल हायड्रोजन गॅस is used as a fuel. हायड्रोजन हा फ्युएल म्हणून काम करतो. तर ऑक्सिजन हा काय असतो, ऑक्सिडायझिंग एजंट असतो. ऑक्सिजन इज युज्ड ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. एनर्जी ऑफ कंबशन ऑफ हायड्रोजन इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हायड्रोजनचं कंबशन झालं. कंबशन म्हणजे काय, तर बर्निंग इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन टू प्रोड्यूस इट्स ऑक्साइड, दॅट इज कॉल्ड ॲज अ कंबशन रिॲक्शन. म्हणजे हायड्रोजन जो आहे त्याचं कंबशन झालं, एक्सेस ऑक्सिजन बरोबर तो रिॲक्ट झाला तर काय तयार होईल, H2O तयार होईल. आणि H2O जेव्हा तयार होतो तेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन यामध्ये OH बॉन्ड तयार होतो आणि हा बॉन्ड फॉर्म होत असताना एनर्जी रिलीज केली जाते. दॅट एनर्जी इज युज्ड, इट इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता आपण बघणार आहे नेक्स्ट पॉइंट, दॅट इज कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन जे आहे यामध्ये एनोड, आपल्याला माहिती आहे की कुठलाही सेल असला तर कन्स्ट्रक्शन सांगताना तिथे 3 महत्त्वाचे पॉइंट, कोणते, एनोड, कॅथोड आणि इलेक्ट्रोलाइट. आता इथं एनोड आणि कॅथोड हे जे दोन्ही आहेत हे दोन्ही समान आहेत. दीज आर कार्बन रॉड्स कंटेनिंग स्मॉल आता यातला जो कार्बन रॉड आहे त्याच्यामध्ये थोडीशी काय असते, प्लॅटिनम मेटल्स असतात, फाइनली डिवाइडेड प्लॅटिनम मेटल. इट ऍक्ट्स ॲज अ कॅटॅलिस्ट. म्हणजे पोरस कार्बन रॉड हा इलेक्ट्रोड आहे आणि त्याच्यामध्ये फाइनली डिवाइडेड प्लॅटिनम असतं जे काय काम करतं, कॅटॅलिस्टचं काम करतं. सो एनोड अँड कॅथोड आर पोरस कार्बन रॉड्स containing small amount of finely divided platinum metal.
which acts as a catalyst. Second point is aqueous solution of KOH. It is used as a electrolyte. म्हणजे जर डायग्राम मध्ये तुम्ही बघितलं तर दोन रॉड दिसतात आपल्याला. हे दोन रॉड काय एनोड आणि कॅथोड आहे. मध्ये जो भाग आहे ब्लॅक कलरनी दाखवलेला हे सगळं aqueous KOH आहे, म्हणजे सोल्युशन अल्कलाइन सोल्युशन घेतलेलं आहे आपण. एनोड हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, कॅथोड हा पॉझिटिव्ह आहे. आता तुम्हाला पुढचा पॉइंट जो आहे हा एनोडच्या साईडला काय दिसतंय तर हायड्रोजन गॅस आत येताना दिसतो आणि कॅथोड जवळ ऑक्सिजन गॅस आत येताना दिसतो. म्हणजे हे जे इलेक्ट्रोड्स आहेत दॅट आर इमर्स्ड इन aqueous solution of KOH electrolyte and hydrogen is continuously bubbled at anode and oxygen is continuously bubbled at cathode. इथं कंटिन्युअस बबलिंग होतं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं. हे झालं याचं कन्स्ट्रक्शन. समजलं 3 पॉइंट. पहिला काय कॅथोड आणि एनोड हे काय पोरस कार्बन रॉड्स आहेत कंटेनिंग फाइनली डिवाइडेड प्लॅटिनम. सेकंड काय इलेक्ट्रोलाइट जो आहे हा aqueous KOH आहे. थर्ड electrodes are immersed in this electrolytic cell electrolyte KOH. And fourth is hydrogen is continuously bubbled at anode and oxygen is continuously bubbled at cathode. आता पुढचा भाग आपण बघणार आहे. हे आहे याचं सेल रिॲक्शन. आता सेल रिॲक्शन आपल्याला माहित आहे की जनरली काय होतं तर एनोड जवळ ऑक्सिडेशन होतं, म्हणजे ऑक्सिडेशन ॲट एनोड. सो ॲट एनोड हायड्रोजन गॅस इज ऑक्सिडाइज्ड टू वॉटर. हायड्रोजनचं H2O मध्ये कन्वर्जन होतं. रिॲक्शन बघा, ट्वाइस H2G प्लस 4OH मायनस aqueous gives 4H2O liquid प्लस 4 इलेक्ट्रॉन्स. इथे लॉस ऑफ 4 इलेक्ट्रॉन होतो, म्हणजेच ही रिॲक्शन कोणती आहे ऑक्सिडेशन आहे. हायड्रोजन इज ऑक्सिडाइज्ड टू वॉटर and it liberates 4 electrons. Next is reduction at cathode. At cathode, O2 accept electron released by anode and it get reduced to OH minus. आता बघा ऑक्सिजन हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि जो ऑक्सिडायझिंग एजंट असतो त्याचं स्वतःचं काय होत असतं रिडक्शन होत असतं. इथं सुद्धा ऑक्सिजन जो आहे त्याचं रिडक्शन होऊन OH मायनस तयार होतो. आता याचं रिडक्शन कसं होतं तर ऑक्सिजन ॲक्सेप्ट 4 इलेक्ट्रॉन्स दॅट आर गिवन बाय एनोड अँड इट इज कन्व्हर्टेड इनटू 4 OH मायनस. आता ओव्हरऑल सेल रिॲक्शन जे आहे ही काय असते तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्हीची बेरीज असते कॅथोड आणि एनोड रिॲक्शनची. आपण ह्या दोन रिॲक्शन्स ॲड केल्या तर ट्वाइस H2G आणि O2G हे आपले रिॲक्टंट आहेत आणि 4OH मायनस जो आहे हा पहिल्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट आहे आणि दुसऱ्या रिॲक्शन मध्ये तो काय प्रॉडक्ट आहे. त्यामुळं हे दोन काय होतील कॅन्सल होतील. आता हे दोन कॅन्सल झाले त्यानंतर 4 इलेक्ट्रॉन जे आहेत हे पहिल्या रिॲक्शन मध्ये प्रॉडक्ट साइडला आहेत, दुसऱ्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट साइडला आहेत. त्यामुळे हे दोन कॅन्सल होतील आणि मग हे इलेक्ट्रॉन्स कॅन्सल झाले, OH मायनस कॅन्सल झाले. आता शिल्लक काय राहिलं तर H2O. तर वरती इथं पहिल्या रिॲक्शन मध्ये 4 H2O आहेत आणि दुसऱ्या रिॲक्शन मध्ये ट्वाइस H2O आहेत. त्यामुळे हे 2 H2O कमी झाले तर आपल्याला फक्त रिॲक्शन काय मिळणार ट्वाइस H2G प्लस O2G gives twice H2OL. म्हणजे इथं आपल्याला ही ओव्हरऑल रिॲक्शन मिळाली. ओव्हरऑल रिॲक्शन इज कंबशन ऑफ हायड्रोजन टू फॉर्म लिक्विड वॉटर. So chemical energy released during formation of OH bond is directly converted into electrical energy. Cell continues to operate as long as hydrogen and oxygen gases are supplied to the electrodes and the cell potential is 1.23 volt. म्हणजे इथं जे आहे ओव्हरऑल रिॲक्शन यामध्ये हायड्रोजनचं कंबशन होऊन काय तयार होतं वॉटर तयार होतं. केमिकल एनर्जी जी रिलीज होते ही कशामुळे असते ड्यू टू फॉर्मेशन ऑफ OH बॉन्ड अँड इट इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. जोपर्यंत आपण बाहेरून हायड्रोजन अँड ऑक्सिजन सप्लाय करतोय तोपर्यंत सेल रिॲक्शन कंटिन्यू राहते.
त्यामुळे सेल पोटेन्शियल जे आहे ह्याचं 1.23 व्होल्ट असतं. आता आपण बघणार आहे ॲडव्हांटेजेस ऑफ फ्युएल सेल. तर फ्युएल सेलचे ॲडव्हांटेजेस काय आहेत? तर सुरुवातीलाच आपण इंट्रोडक्शन सांगताना सांगितलं की फ्युएल सेलमध्ये जे रिॲक्टन्ट्स आहेत that are not present in the cell, that are supplied from the outside reservoirs. आणि त्यामुळे सेल रिॲक्शन काय होत नाही, डिस्चार्ज होत नाही. सेल कधी डिस्चार्ज होत नाही. म्हणून पहिलं ॲडव्हांटेज आहे रिॲक्टिंग सबस्टन्सेस आर continuously supplied to the electrode. Therefore, cell do not discharge on consuming of the chemicals. सेकंड काय, तर याचा जो बाय प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट कोण आहे, तर वॉटर आहे. आणि त्यामुळे वॉटर जर प्रोड्यूस झालं तर तिथं पोल्युशन होईल का, होणार नाही. अँड देअरफॉर इट इज नॉन पोल्युटिंग ॲज द रिॲक्शन प्रोडक्ट इज वॉटर. थर्ड इज फ्युएल सेल प्रोव्हाइड इलेक्ट्रिसिटी विथ 70% efficiency which is larger than that of the thermal plants. जे फ्युएल सेल जे आहे त्याची इफिशियन्सी इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याची ही जास्त आहे, 70% आहे. आणि तीच आपण थर्मल प्लांट्स घेतले तर त्याच्यामध्ये ती 40% असते. म्हणजे काय, तर तुम्ही औष्णिक विद्युत प्रकल्प ऐकले असतील, तर ह्या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये दगडी कोळसा वगैरे वापरून त्याच्यापासून हीट एनर्जी मिळवली जाते आणि त्याचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. तर ते जे प्लांट्स असतात तिथं जे तुम्ही जेवढं वापरता रिॲक्टंट त्याच्या फक्त 40%च आपल्याला एनर्जी मिळते. तसं हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल जे आहे या फ्युएल सेलमध्ये 70% आपल्याला काय मिळतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते. आता ड्रॉबॅक काय याचा, तर ड्रॉबॅक आहे की हा जो हायड्रोजन आहे हा हजार्डस आहे आणि त्याची प्रिपरेशन कॉस्ट ही जास्त आहे. हायड्रोजन गॅस इज हजार्डस अँड द कॉस्ट ऑफ इट्स प्रिपरेशन इज व्हेरी हाय. हे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत. आता याचं आपण ॲप्लिकेशन बघणार आहे. फ्युएल सेल हा जो आहे हा ॲडव्हान्स सेल आहे आणि त्यामुळं आता अजून त्याच्यावरती संशोधन रिसर्च सुरू आहे की हा कुठं कुठं वापरता येईल. त्यानुसार हा जो आहे एक्सपेरिमेंटल बेसिसवरती ऑटोमोबाईल्समध्ये वापरला जातो किंवा स्पेस प्रोग्राम्स जे आहेत स्पेस सूटमध्ये हा वापरला जातो. ॲस्ट्रॉनॉट्स हे वापरतात किंवा आता इथून पुढं त्याचा वापर हा जनरेटर्स पॉवर जनरेटर्समध्ये करून हॉस्पिटल्स हॉटेल्स किंवा होममध्ये वापरता येईल का याच्यावरती अजून काम सुरू आहे. सो फ्युएल सेल्स आर युज्ड ऑन एक्सपेरिमेंटल बेसिस in automobiles. Second, they are used in electrical power in the space program. Third, in spacecraft. आता spacecraft मध्ये जर आपण fuel cell वापरलं, it is operated at such high temperature that water evaporates at the same rate as it formed. The vapor is condensed and pure water formed is used for drinking by astronauts. म्हणजे इथं स्पेस क्राफ्टमध्ये जेव्हा आपण वापरतो त्यावेळी अगदी हाय टेम्परेचरला हे वापरलं जातं. त्यावेळी वॉटरचं इव्हॅपोरेशन होणार आहे ॲट द सेम रेट इट इज फॉर्म्ड. आता हे जे वॉटर वेपर्स तयार झाल्या ह्या वेपर्स कंडेन्स झाल्या की त्याच्यापासून पाणी मिळतं. त्यामुळं स्पेस क्राफ्टमध्ये ॲस्ट्रॉनॉट्सना एक्स्ट्रा पाणी घेऊन जाण्याची गरज नाही की फ्युएल सेल जर वापरला तर इलेक्ट्रिसिटीचा पण प्रश्न मिटतो आणि पाण्याचा पण प्रश्न मिटतो. Last point, in future fuel cells can be possibly explored as a power generators in the hotels and homes. इथं सुद्धा आपण वापरू शकतो. तर इथं आपण फ्युएल सेल हा भाग कंप्लीट केलेला आहे.